तुम्ही सांगतच नाही तर काय राव, नुसतं मीच तुम्हाला म्हणतो सांगा सांगा, तुम्ही काहीच सांगत नाही तर तसं असतं. नुसता व्हिडिओ सगळा बघतात तर जमणार नाही मित्रांनो. तुम्ही सगळा बघतात का नाही काय माहिती. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत भावांनो. तर गाईज आज आता वाजले तर 3:30 ऊन पडलेलं आहे आणि हा टाइम तर आपला जिमला जायचा आहे. तुम्हाला तर माहिती असेल 3:30 जिमला तर सगळेच जातात, पण गाईज मी जात नाही. कारण की मी आता गावाकडे राहतो आणि इकडं जिम पण नाही. मी सकाळून व्यायामला जात असतो आणि संध्याकाळ माझं होम वर्कआउट असतो. आणि मी होम वर्कआउटमध्ये काय काय घेतो मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. भावना नक्की बघा, कारण की होम वर्कआउटमध्ये फुल मजा येणार आहे. सगळी बॉडी ट्रेन होती, फुल बॉडी पंप होती, फुल बॉडी. एक सुद्धा पार्ट राहतच नाही की तो ट्रेन झालेला नाही. सगळी बॉडी पंप होती आणि असा इतका भारी ट्रेन आहे तो, लईच खतरनाक. त्यामुळे चला तर आता आपण आपल्या होम जिम वर्कआउटला सुरुवात करूत. आता गावाकडे असल्यामुळे असाच वर्कआउट असतो, तो जबरदस्त असतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या इथं स्टुडिओमध्ये बसलो होतो. आता मी पहिल्यांदा काय करणार, इथून उठणार. 4:30 वाजले ना, त्याच्यामुळं हे आता लेगचंच होणार चालू. ते इथं शिळी बांधलेली असणार गाईज. हे दोन्ही स्टार्टिंग लाईनला सोडायचं, तिकडे नेऊन बांधायचं. थांबा आता सोडीतो यांना. गाईस तिला बांधून झालं का नंतर काम असतं ते आपलं. हे बघा गुरं उठलेले इथं, त्यांना पाणी पाजायच्यामुळे आता आपल्याला पाणी घेऊन यावं लागेल. आणि आणून त्याआधी ड्रम तर रिकामा झालेला असतंय, आधी ड्रम भरायचं आणि मग नंतर त्यांना पाणी पाजायचं. चला आम्ही पाणी घेऊन येतो, तुम्हाला इथून दाखवतो. कारण की पाणी कसं आणावं लागतं ना तिथून बघा, आणि याच्यात खरा वर्कआउट आपलं इथून पुढं स्टार्ट होतो. हा तर वॉर्मअप होता. चला. Hold me tighter, this dynamic says it all. You're the curator and I'm your animal. Feel like I'm sinking underwater. Feel like I'm going over the falls. My mind spins faster and faster. My heart is bursting through. तुम्हाला लांबून बघायची मग वर्कआउट लांबून बघत राहा. सगळा बघा किती काय वर्कआउट होतं इथं, किती काय होतंय किती काय नाही. And just for once I wish we'd stop and smell the roses instead of dreaming of things we miss. तर काही आता यांना पाणी पाजून दिले आणि आता जेवढं मोकळं दिले तेवढं डबल आता बुरून आणायचं. तुम्ही फक्त बघत राहा, इथं लांबूनच दाखवतो तुम्हाला आता. Elysian fields could be right under our noses and rapture at our fingertips. तर काहीच आता पाणी आणून दिलंय सगळं. हे बघा सगळं फुल भरलंय ना. आता हे बघा यांच्या खालचं झाडून घ्यायचं. तुम्ही आता लांबून बघा, सगळं घेत होता. These confessions of dejection and despair. तर काहीच आता इथं झालं बरं का. हे बघा काही राहिलंय का नाही. आता हे आता इथं जाटायचं गडीवर. When
Some great rapture is lingering in the air. गाईच झालं हे तो म्हणतात तिकडं तिला तिथं खायला टाकायचं असतं ते उन्हात वर्कआउट असतं त्याच्यामुळं त्याला आपण आज करीत नाही तर त्याला आपण दिवसाआड 2 दिवसाआड करीतो बाकी तर हे आज हातात धरायचं अशा नसं ताणूस तवर फुल भरलेलं असलं इकडं आणायचं असं टाकून द्यायचं परत माघारी यायचं किती चालणं होतं बघा इतकं चालायचं म्हणलं ते हे मध्ये बसलं असतं यांचं असतंच काम मग ही इथं ठेवायचं आणि तिकडं तुमच्या कडब्याच्या पेंड्या घेऊन यायच्या तिथं कशी वाढायची तुम्हाला दाखवतो इथूनच इथून बघा आता Feel like jumping in your blanket. I feel like climbing in your cave. Your flesh attracts me like a magnet. तर काही झाला आपला सगळा दम लागतो याच्यात आता मी हात धुवून काढतो पहिले नंतर तुम्हाला थोडं सांगतो कसं काय असतं इथं मला फक्त हात धुवू द्या Your cunning traps me like a तर गाईज आता आपलं सगळा वर्कआउट झालेला आहे बरं का त्या का खाण्यापासून पिण्यापर्यंत झाडू मारण्यापर्यंत आपला सगळा वर्कआउट झालेला आहे आपला डेलीचा एवढाच असतो वर्कआउट आणि आता तुम्हाला आपली बॉडी पंप दाखवू कशी झाली वर्कआउट केल्यानंतर पण एक गोष्ट आहे आपण वर्कआउट करताना कधीच पाणी पित नाही तर कारण की आपल्याला टाईमच भेटत नाही करेक्ट 1 तास लागतो आता किती वाजले आता 5:30 वाजत आले आता मी 5 मिनटं बाकी इथं सगळं तरी अजून तिकडलं घेतलं नाही ते घेऊस तर 5:30 वाजतासाठी 1 तासाचा वर्कआउट असतो तर गाईज आता मी बसून पोजिंग करतो कारण उभा राहून आपलं ट्रायपॉड बारीक आहे त्यामुळं आता तुम्हाला मी दाखवतो की आपली बॉडी किती पाऊस झाली एवढ्या वर्कआउटमध्ये वर्कआउट कसं आहे जबरदस्त आहे ना बसून पोजिंग करता यायचं नाही का एक काम करा मी तुम्हाला उभा राहूनच पोजिंग करून दाखवतो पण ते पण 8 कली तर गाईज पहिल्यांदा मी तुम्हाला ॲप दाखवतो And just for once I wish we'd stop and smell the बघा room हे आपले ॲप्स instead of dreaming of things we ही आपली चेस्ट मी कशा पोच करीत असतो आज तुम्हाला ट्रायसेप दाखवतो right under our noses and आता wrap साईडची at our fingertips. आता बॅक And just for once आता अजून एक पोच दाखवली का stop and smell the roses instead of dreaming of things we miss. कशी असती मला येत नाही पण कशी हानीत असते बघा आपली एवढी अशी बॉडी पंप होती जर तुमचं सेट घाम निघतो घाम चल तू ना आपले ऍप्स ही दोर निघले तर इथं खाली एक निघणार आहे साईडने असा कोर चाललाय गाईज हे कुठे चेस्ट बघा ह्यो बायसेप कशा पोज करायच्या जात तर गाईज एकच मिनिट तर गाईज असा 1 तासाचा वर्कआउट होता आपल्या गावाकडल्या जिम मध्ये तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही सांगतच नाही तर काय राव नुसतं मीच तुम्हाला म्हणतो सांगा तुम्ही काहीच सांगत नाही तर तसं असतं नुसता व्हिडिओ सगळा बघतात तर जमणार नाही मित्रांनो तुम्ही सगळा बघतात का नाही काय माहिती मला इकडं कळतं ना त्याच्यामुळे काही सगळं व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला
चला तर गाईज आता आपण भेटूया आता आज उद्या हा वर्कआउट चॅलेंजमध्ये जबरदस्त असं चॅलेंज घेऊन येतो तुमच्यासाठी. तुम्हाला माझ्या वाटण आम्हाला वर्कआउट करायला माझ्या वाटण. चला तर जय जय महाराष्ट्र. बाय बाय गाईज. Elysian fields could